नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी सेवा करताना हे 6 संकेत तुम्हाला मिळाले तर साक्षात स्वामी तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही, तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी माझ्या नामाचा आश्रय घे. लक्षात ठेव, नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाचा काहीही अर्थ नाही. कर्म करताना त्यातून शांती मिळेल की अशांती याचा नीट विचार करून कर्माला सुरुवात कर. कोणालाही काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्यावर विश्वास असणारे कधीही तुला जाब विचारणार नाहीत आणि विश्वास नसणाऱ्यांचा सवालच नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना ही प्रार्थना करा, कारण आपण अशा प्रार्थनेमधूनच आपल्या स्वामींपर्यंत, आपल्या गुरुपर्यंत, त्या देवापर्यंत आपली भावना पोहोचवू शकतो आणि त्यांची कृपा प्राप्त करू शकतो. जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचे असते, काहीतरी मागायचे असेल, तर ही प्रार्थना करावी लागते. हे स्वामी गुरुराया, परब्रह्म सद्गुरुराया, तुम्ही आमच्या आयुष्यात नेहमी सोबत राहा. संकटापासून आमचे सदैव रक्षण करा. तुमच्यासाठीच आहे हे जीवन. मी तर माझ्या प्रतीने जशी सेवा जमते तशी करतो. माझ्याकडून चुका पण होतात, पण माझ्या मनात तुमचाच वास आहे. माझ्या सगळ्या चुकांसाठी मला क्षमा करा. माझ्या आणि माझ्या कुटुंबामागे सदैव उभे राहा. उद्याचा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादाने चांगला जाऊ द्या. कोणत्याही समस्या येऊ देऊ नका. माझे रक्षण करा. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही प्रार्थना तुम्ही एका कागदावर लिहून घ्या किंवा याचे पाठांतर करून घ्या आणि रोज झोपण्यापूर्वी जिथे असाल तिथे ही प्रार्थना म्हणा. जमलं तर स्वामींच्या समोर बसून प्रार्थना करा, मग झोपी जा. रोज ही प्रार्थना करा, मग बघा तुमच्या जीवनात काय आनंद येतो. रात्री ही प्रार्थना म्हणाल तर दुसऱ्या दिवशी तुमच्या जीवनात नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास घेऊन येईल. नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. स्वामींची लीला ही अघाग आहे. तुम्ही स्वामींची सेवा पूर्ण श्रद्धेने करा. त्यांचे चांगले फळ स्वामी नक्कीच तुम्हाला देतील. स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थ सांगतात, घरामध्ये ठेवा ही वस्तू, घर पैशाने भरेल. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी आणि घरामध्ये ज्या काही पैशासंबंधी समस्या सुरू आहेत त्या सर्व दूर व्हाव्यात, यासाठी आपल्यातील बरेच जण लक्ष्मी मातेला आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. या उपायांबरोबरच त्यांची दररोज पूजा, सेवा देखील करत असतात. कारण जर स्वामी समर्थांची आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर झाली तर आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, घरामध्ये ज्या काही पैशासंबंधी समस्या सुरू आहेत, त्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी लक्ष्मी मातेचा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्यातील बरेच जण वेगवेगळे उपाय करत असतात. त्याचबरोबर वास्तुशास्त्राचीही मदत घेऊन हे उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्या घरामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतात.
तर आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्याचबरोबर तिचा आशीर्वादही आपल्यावर आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींवर राहील. त्याच्या आशीर्वादामुळे घरामध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा पैशासंबंधीच्या काही अडचणी आहेत, घरामध्ये जर एखादे आजारपण आहे, या सर्व समस्या स्वामींच्या आणि स्वामी मातेच्या आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादामुळे दूर होतात. तर आपल्यातील बऱ्याच जणांची अशी समस्या असते की घरामध्ये सुख समृद्धी नाही, म्हणजेच घरामध्ये वारंवार भांडणे होत आहेत, त्याचबरोबर शांततेचे वातावरण नाही आणि घरामध्ये वारंवार आजारपण येते, म्हणजेच एका पाठोपाठ एका व्यक्तीच्या आरोग्यसंबंधित अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जास्त काळ टिकत नाही आणि घरामध्ये जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये बढती होत नाही, म्हणजेच नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही आणि यामुळे पैशासंबंधी अडचणी निर्माण होत आहेत. तर अशा सर्व समस्यांना एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक असा उपाय आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. तर हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येवर वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. आपल्या वास्तुशास्त्रानुसार जर आपण वास्तूमध्ये काही बदल केले किंवा जर काही छोटे छोटे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये केले तर याचा संपूर्ण चांगला किंवा वाईट परिणाम आपल्या आणि त्याचबरोबर आपल्या घरावर किंवा घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींवर होत असतो. म्हणूनच आज आपण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक उपाय बघणार आहोत. हा उपाय करत असताना आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करण्याचे मुख्य ठिकाण असते. म्हणूनच जर आपण या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी जर काही छोटेसे बदल केले किंवा लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी किंवा लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहावी यासाठी मुख्य दरवाजावर आपण जर काही छोटे उपाय केले तर यामुळे त्याचा अत्यंत चांगल्या प्रमाणात आपल्याला व आपल्या घराला फायदा होत असतो. म्हणूनच एक वस्तू आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायची आहे. यामुळे लक्ष्मी माता घराकडे नक्की आकर्षित होईल. त्याचबरोबर लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहील आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांवर राहील. तिच्या आशीर्वादामुळे घरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतीलच, परंतु त्याचबरोबर पैशासंबंधित सर्व अडचणी या उपायामुळे दूर होतील. तर हा उपाय करत असताना आपल्याला जी वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायची आहे ती म्हणजे पाण्याने भरलेले पात्र किंवा भांडे ठेवायचे आहे. आपण हे पाण्याने भरलेले पात्र किंवा भांडे जे आहेत ते आपल्या घराच्या म्हणजेच मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवायचे आहे. बाहेरून ज्यावेळी आपण आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळी हे भांडे मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला असणे गरजेचे आहे. हे भांडे तुम्हाला चुकूनही उजव्या बाजूला ठेवायचे नाही, नाहीतर आपल्याला या उपायाचा लाभ मिळणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पाण्याने भरलेले एखादे पात्र
किंवा भांडे आपल्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील आणि तिचा आशीर्वादही आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम राहील. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय आपल्याला कोणत्याही दिवशी घरामध्ये करायचा आहे आणि हे भांडे आपल्याला कायमच आपल्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवायचे आहे. या छोट्याशा उपायामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तिच्या आशीर्वादामुळे घरामध्ये ज्या काही पैशासंबंधी अडचणी आहेत किंवा व्यवसाय, नोकरी किंवा करिअर संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये पैसा येऊ लागेल. तर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.